हाय नमस्कार, मी सौरभ गोखले. तुम्ही बघताय फिल्मी टाऊन. ह्याच्यावरचे इंटरेस्टिंग व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील आणि तुम्हाला ते लोकांना पाठवायचे वाटत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जरूर शेअर करा. नमस्कार सौरभ, खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. कशा प्रकारचा निमित्त आहे, कशा प्रकारची भावना आहे, नवीन प्रवास काय म्हणतात, काय सांगतो? कमाल ऑपॉर्च्युनिटी आहे. कारण मला जेव्हा पहिल्यांदा या नाटकासाठी फोन आला तेव्हा माझा कानावर विश्वास बसला नाही. कारण अनेक कॉन्ट्रोवर्सी ज्या नाटकाबद्दल ऐकलेल्या आहेत, ज्या पद्धतीने ते बंद झालं होतं, या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर मला आनंद या गोष्टीचा सगळ्यात आधी झाला की माऊली प्रॉडक्शन्स परत हे ओपन करते आणि विवेक आपटे सर दिग्दर्शन करतायत, परत उदय धुरत सर हेचं निर्मिती करतायत. त्यामुळे आनंद ह्याचा तर होता. आणि डेफिनेटली त्यांनी मला विचारलं की तू ही भूमिका करण्यासाठी उत्सुक आहेस का. मी त्यांना हो सांगितलं. आमच्या मीटिंग्स झाल्या आणि त्यानंतर काही वाचनं झाल्यानंतर हा डिसिजन झाला. सो असं नव्हतं की नाव घेतलं आणि झालं, असं नव्हतं. डेफिनेटली त्याच्यासाठी काही अभिनेत्यांशी बोलणं झालं होतं, काही अभिनेत्यांच्या टेस्ट झाल्या होत्या आणि त्यानंतर हा डिसिजन झाला. त्यामुळे माझ्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि मला वाटतं शरददादांनी एका वेगळ्या लेव्हलला नेऊन ठेवलेलं आहे. कॅरेक्टर आहे. प्रदीप दळवी सरांनी ज्या प्रकारे त्याचं लिखाण केलं आहे ते अतिशय अप्रतिम आहे. त्यातलं वाक्य तुमच्या कानावर पडलं तर ते तुमच्या लक्षात राहतं. त्यामुळे फॅन्टॅस्टिक ऑपॉर्च्युनिटी. ज्या प्रकारे आम्हा सर्वांना माहिती आहे द मोस्ट कॉन्ट्रोवर्शियल सब्जेक्ट, तर कशा प्रकारे स्वतःला फिट करण्याची तयारी? खरं सांगू का, मला तर ना म्हणजे कॉन्ट्रोवर्शियल सब्जेक्ट जरी असला तरी तो जेव्हा घडला होता त्या आत्ताच्या जनरेशनमधली एकही व्यक्ती त्या काळात नव्हती. त्या काळात काय घडलं असेल, त्या लोकांनी काय फेस केलं होतं, कुठल्या परिस्थितीत काय डिसिजन घ्यायला लागले होते, हे आपल्यापैकी कुठलीही व्यक्ती इमॅजिन करू शकत नाही. सो आत्ता त्या कॉन्ट्रोवर्शियल सब्जेक्टबद्दल, त्यातल्या कुठल्याही व्यक्तीबद्दल आपण कमेंट करणं म्हणजे सचिन तेंडुलकर क्रिकेट खेळतोय आणि आपण टी व्हीसमोर बसून म्हणणं की हे काय फालतू बॉलिंग टाकतात, हा धुतोय. सो ह्याला खरंच काही अर्थ नाही आहे. त्यामुळे आत्ता केवळ आणि केवळ या नाटकाकडे एक नाटक म्हणून बघणं गरजेचं आहे. ऐतिहासिक सब्जेक्ट जरी असला तरी त्याची मांडणी कशा पद्धतीने होते. आणि मी आता गाडीतनं येताना हाच विचार करत होतो की गजानन मेहेंदळे सर आणि निनाद बेडेकर सरांच्या व्याख्यानांमध्ये ते नेहमी सांगतात की जेव्हा एखाद्या ऐतिहासिक विषयाची मांडणी केली जाते तेव्हा तुम्हाला प्रेक्षकांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की तुम्हाला इतिहास वाचायचा आहे, इतिहास बघायचा आहे का तुम्हाला ऐतिहासिक गोष्ट बघायची आहे. सो जेव्हा इतिहास बघायचा असतो तेव्हा त्याचे संदर्भ त्याच्याबरोबर जोडावे लागतात आणि ते अनेक त्याचा पॅरलल एक वेगळा अभ्यास असतो. पण जेव्हा एक ऐतिहासिक गोष्ट मांडायची असते तेव्हा त्याच्यात थोडंसं तुम्हाला क्रिएटिव्ह लिबर्टी घेऊन काही गोष्टी मांडल्या जातात आणि एंटरटेनमेंट हा फॅक्टर त्याला एक जोडला जातो. सो ह्या विचारांनी त्या नाटकाकडे बघावं. केवळ एक कॉन्ट्रोवर्शियल सब्जेक्ट आणि त्याची अशी ह्या पद्धतीची मांडणी असा एकांगी विचार करून हे बघू नये. त्यामुळे मी प्रेक्षकांना एवढंच सजेस्ट करेन की प्रदीप दळवींसारख्या एका अत्यंत अफाट लेखकांनी लिहिलेलं हे अफाट नाटक आहे. त्यामुळे त्या दृष्टीने विचार करून त्याची मांडणी, त्याचं लेखन आणि त्याचं विवेक आपटे सर आता ज्या पद्धतीने त्याचं प्रेझेंटेशन करतील हे बघण्यासाठी आहे. ज्या प्रकारे मगाशी सरांनी उल्लेख केला की या नाटकामध्ये नवीन ज्या नाटकामध्ये हो त्याच्यामध्ये 150 ते 200 शब्दांची पुनर्मांडणी हो ते आर्टिस्टसाठी आहे का प्रेक्षकांना समजतं? ते ॲक्च्युली प्रेक्षकांना समजण्यासाठी. कारण आमचं बोलणंही झालं होतं. कारण ओरिजिनल नाटक जर तुम्ही बघितलं तर त्यातलं जे मराठी आहे ते नाही असं उदाहरण नाही देता येणार, पण अनेक शब्द आहेत की जे आपण बोललो ना तर कदाचित आत्ता नवीन यंग जनरेशनच्या येणाऱ्या प्रेक्षकांना ते समजून घेणं आणि त्यांचा इंटरेस्ट पुढे टिकवणं हे खूप अवघड जाऊ शकतं. आणि हे मी अनेक नाटकांमध्ये आत्ता मी रिसेंटली जितकी प्रोजेक्ट्स केली त्याच्यात आम्ही बघितलं. मी सावरकरांवरची आत्ता एक फिल्म केली होती. त्याचं लिखाण जड मराठी होतं त्यातलं. त्यामुळे अनेक प्रेक्षकांनी मला येऊन हे सांगितलं की मराठी भयंकर हेवी आहे, त्यामुळे यंगस्टर्स नाही समजणार नाही. सो हा विचार कुठेतरी विवेक आपटे सरांनी खूप उत्तम पद्धतीने केला आहे आणि त्याच्यासाठी त्यातले काही शब्द रिप्लेस करून लोकांना लवकर समजतील किंवा रादर यंग लोकांना लवकर समजतील ह्या पद्धतीने ते वापरले गेलेत. आणि मला वाटतं ते खूप महत्त्वाचं आहे. कारण जसा काळ बदलतो भाषा बदलते, लोकांचं अंडरस्टँडिंग बदलतं, कारण लोकांची एज्युकेशन सिस्टीम बदलत असते. सो
त्या दृष्टीने ते समजून घेणं, त्या जुन्या गोष्टी लोकांपर्यंत त्या पद्धतीने पोहोचवणं फार गरजेचं असतं आणि ते चालतं. आता तूच उल्लेख केला स्वातंत्र्यवीर सावरकर. Yes. तर त्याच्या वेबसिरीजमध्ये काम करतोय. हो. कशा प्रकारची तयारी चालू आहे आणि कशा प्रकारचा एक तर वाचन करतोय, काही फिजिकल थोडंसं ट्रान्सफॉर्मेशनच्या बाबतीत थोडेसे कष्ट चालू आहेत, कारण थोडंसं वजन कमी करायला लागतं, अशा अनेक गोष्टी आहेत. पण योगेश सोमण सरांनी लिखाण केलेलं दिग्दर्शन करतायत. ते हिंदीतली वेबसिरीज आहे वीर सावरकर द सिक्रेट फाईल्स, त्यामुळे तेही करतोय आणि आता ही एक संधी चालून आली, त्यामुळे 2 ताकदवान व्यक्तिरेखा एका वेळेला मिळतात. अजून एक प्रश्न विचारू इच्छितो की ज्या प्रकारे आता इंडस्ट्री वास्ट होत जाते, मोठी होत जाते, खूप साऱ्या नवीन लोकांना ऑपॉर्च्युनिटी देते, तर नाटकामध्ये काय फरक दिसून येतोय, चित्रपटसृष्टीमध्ये काय फरक दिसून येतो आणि याच वेळेस वेबसिरीजमध्ये काय फरक दिसून येतो, या तिघांची तुझा एक्सपिरियन्स कसा? फॅन्टॅस्टिक एक्सपिरियन्स आहे नाटकाचा. आता मी म्हणेन की सॅडली त्याचा ऑडियन्स थोडासा कमी झाला आहे कुठेतरी. त्याच्या मागे नाट्यगृहांची सध्याची असलेली अवस्था हा एक फॅक्टर असू शकतो. त्याचबरोबर मला वाटतं विषयांची मांडणी पण कदाचित असेल, कारण लोकांना काय आवडतं काय नाही, आणि आत्ता यंगस्टर्सना नाटकाकडे खेचणं, नाट्यगृहांकडे खेचण्याची जबाबदारी ही फार अवघड गोष्ट झाली आहे. कारण आत्ताच कुठलंही नाटक जर तुम्ही बघितलं तर यंगस्टर्स फार कमी दिसतात आणि एका सर्टन एज ग्रुपच्या वरची लोकं नाटक बघायला येणारी दिसतात. त्यामुळे तसं नाटक हा व्यवसाय तसा आता बघितलं तर खूप टफ झाला आहे. आता जी मोठी म्युझिकल्स असतील किंवा अशा ग्रँड लेवलचं, त्यांना म्हणजे सिनेमॅटिक नाटक बघण्याची आता लोकांना सवय लागली आहे. त्यामुळे मला वाटतं त्या पद्धतीने आता प्रेझेंटेशनकडे हळूहळू कल व्हायला लागला आहे, टेक्नॉलॉजीचा यूजही व्हायला लागला आहे. पण मला वाटतं कुठेतरी नाट्यगृहांची परिस्थिती जर सुधारली, नाट्यगृहांमध्ये लोकांना येण्यासाठी काही इतर गोष्टींवर जर काम करण्यात आलं तर फार मदत होईल. आणि त्या आणि फिल्म्स आणि वेबसिरीजबद्दल तर काय बोलू, म्हणजे आता वेबसिरीजनी तर मला वाटतं सर्व अभिनेत्यांना समान संधी उपलब्ध करून दिली आहे. आणि जे स्टारडम हा एक फॅक्टर होता जो कधीही फिल्मच्या बाबतीत फार महत्त्वाचा धरला जातो, की एक नाव असणं फार महत्त्वाचं आहे, ते मला वाटतं वेबसिरीजनी कुठेतरी फोडून टाकलं. वेबसिरीजमध्ये तुम्ही किती ताकदीचे ॲक्टर्स आहात याच्यावर मॅक्झिमम त्याची हे आहे, कारण तिथे अनेक मोठमोठे स्टार फेल गेले, पण जे ब्रिलियंट ॲक्टर्स आहेत, आता पंकज त्रिपाठींसारखा एक तुफान ॲक्टर असेल, मनोज वाजपेयी आहेत, त्यांनी जिथे अनेक फिल्म्समध्ये सेकंडरी म्हणू किंवा व्हिलनियस भूमिका केल्या, त्यांनी तिथे आता ते वेबसिरीजमध्ये अक्षरशः अख्ख्या वेबसिरीज एकटे तारून नेतात. त्यामुळे हा एक मोठा ॲव्हेन्यू लोकांसाठी ओपन झाला आहे, सर्व अभिनेत्यांसाठी ओपन झाला आहे. आणि आता इंडस्ट्रीला म्हणजे हे गरजेचं होतं, कुठेतरी हाही बून गरजेचं होतं. परत एकदा तू तुझ्या उत्तरामध्ये मेन्शन केले म्युझिकल. येस. सध्या तुझे कलावंत ढोल कशाचे व्हिडिओ येस होत आहेत. कशाची आवड आहे, कशा प्रकारे तू सगळ्या गोष्टी सामोरं जातो आणि म्हणजे मला खरं सांगू, मला या सर्व गोष्टींची प्रचंड आवड आहे. मला वेगवेगळ्या गोष्टी करून मला भयंकर आवडतं. लहानपणापासून मी पुण्यात वाढलेला आहे, मी अगदी पुणेरी माणूस आहे. त्यामुळे ढोल ताशा कल्चर हे पुण्यातनं सुरू झालं. म्हणजे त्याची सुरुवात झाली ज्ञानप्रबोधिनी प्रशालेपासून. पेंडसे सरांनी त्याची सुरुवात केली आणि पुण्यातल्या अजून 3 शाळांनी ते कल्चर उचलून धरलं. नूतन मराठी विद्यालय, रमणबाग प्रशाला आणि विमलाबाई गरवारे. मी नूतन मराठी शाळेचा विद्यार्थी आणि लहानपणापासून ते कल्चर अनुभवत होतो. रणवाद्येत, आणि मला वाटतं रणवाद्य कोणीही ऐकलं, अगदी कितीही मवाळ स्वभावाचा माणूस असेल तरी त्याला ते रणवाद्य ऐकल्यानंतर ना त्याच्यात एक वेगळी एनर्जी येते. त्यामुळे जेव्हा तुम्ही ढोल ताशाच्या आजूबाजूला असला, तुम्हाला कदाचित पर्सनली आवडत जरी नसेल, पण ते ऐकल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की एनर्जेटिक. सो लहानपणापासून ते अनुभवत होतो आणि कुठेतरी ते करून बघायची इच्छा होती. आता ते ढोल ताशा कल्चर खूप त्याला व्यावसायिक स्वरूप खूप आलं आहे प्रचंड प्रमाणात. पण आम्हाला कुठेतरी वाटलं की आम्ही अनेक ठिकाणी वाजवायला जायचो, अनेक अभिनेते मित्र सगळे, आणि आमच्यात चर्चा व्हायच्या की आज मी इकडे गेलो होतो, आज मी इकडे गेलो होतो. तर एक दिवस अशी कल्पना सुचली की आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यापेक्षा आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हे का करू नये. एकच ॲक्टिव्हिटी करायची, वर्षातनं एकदाच करायचे आणि केवळ आपल्या आनंदासाठी करायचे. सो गणपती बाप्पा कलेची देवता आहे, त्याच्यामुळे आपण कुठल्याही कामाची सुरुवात करताना गणपती बाप्पाला स्मरून करतो. तर त्यांनी दिलेल्या कामासाठी एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून आपण जर एक ॲक्टिव्हिटी केली, वादन केलं, तर काय हरकत आहे. म्हणून ही ॲक्टिव्हिटी सुरू झाली आणि आता हे त्याचं 10वं वर्ष आहे. मला एक येस. हां. बेसिकली जेव्हा तुला हा रोल मिळाला, व्हॉट वॉज युअर रिॲक्शन आणि तुम्ही कसे प्रिपेअर करता स्वतःला? मला जेव्हा हा रोल माझ्याकडे आला तेव्हा आय वॉज रिअली हॅपी.
कारण मला अशा चॅलेंजिंग गोष्टी करायला प्रचंड आवडतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी ह्याच्या आधी माझा एक अतिशय स्ट्रिक्ट रूल होता कुठल्याही नाटकाबद्दल, ते म्हणजे मी कुठलंही रिओपन होणारं किंवा रिप्लेसमेंट रिलेटेड अशी जर भूमिका असेल तर मी कधीही करणार नाही. कारण त्याच्यात म्हणजे मला तेवढा इंटरेस्ट कधी वाटला नाही. पण हे नाटक एक्सेप्शन ह्यासाठी आहे कारण त्याचं ज्या पद्धतीने त्याचं लिखाण करण्यात आलं, ज्या पद्धतीने त्याचं आत्तापर्यंत विनय आपटे सरांनी प्रेझेंटेशन केलं होतं, ते तुम्ही म्हणजे त्या संचात कुठेतरी बसणं, ते तुम्हाला ती भूमिका प्रेक्षकांसमोर आणायला मिळणं, ह्यासारखी ऑपॉर्च्युनिटी फार रेअरली तुमच्याकडे येते. सो मी ह्या गोष्टीला प्रिपेअर्ड होतो. ज्या क्षणी मला विचारलं गेलं की तू हे करशील का, त्या क्षणी मी ह्या गोष्टीला प्रिपेअर्ड होतो की कंपॅरिझन झाली तरी चालेल, मला काही हरकत नाही, मी पूर्णपणे नव्या पद्धतीने ते प्रेझेंट करेन, पण मला हे करून बघायचं आहे. आणि त्याच्याशी रिलेटेड वाचन माझं आहे. 55 कोटींचे बळी असतील किंवा गांधी हत्या आणि मी असेल, या सगळ्या पुस्तकांचं माझं वाचन ऑलरेडी मी केलेलं आहे. आणि अनेक त्याच्याशी रिलेटेड व्हिडिओज असतील, माहित्या असतील, काही भाषणं असतील, या गोष्टींचा माझा पॅरलली अभ्यास चालू आहे. आणि ते लिखाणच इतक्या ताकदीचं आहे की मी कदाचित समजा अभ्यास काही केला नाही तरी ते नुसतं त्या लिखाणावर मी कॉन्सन्ट्रेट करून आणि विनय सरांकडनं हेल्प घेतली, विवेक सरांकडनं हेल्प घेतली, तर मला वाटतं मी प्रेक्षकांसमोर एक तगडा नथुराम उभा करू शकेन. थँक्यूच करेन की तुम्ही हे नाटक बघायला नक्की या. 816 प्रयोग आत्तापर्यंत या नाटकाचे झाले होते, त्यानंतर हे नाटक बंद झालं होतं आणि शरद दादांनी एका वेगळ्या लेवलला हे नेऊन ठेवलं होतं. कंपॅरिझन म्हणून म्हणत नाही, पण मला एका वेगळ्या पद्धतीने हा कदाचित मी नथुराम तुमच्यासमोर आणू शकेन आणि कदाचित तो तुम्हाला आवडूही शकेल. त्यामुळे ते मला ती तुमची पावती देण्यासाठी म्हणून तरी एकदा हे नाटक बघायला नक्की या. आता आमच्या तालमीला सुरुवात होती आहे आणि हे लवकरच रंगमंचावर येईल. त्यामुळे तुमच्या जवळच्या नाट्यगृहात हे नाटक अनाऊन्स झालं, त्याची डेट अनाऊन्स झाली की निश्चित आहे. हाय नमस्कार, मी सौरभ गोखले, तुम्ही बघताय फिल्मी टाऊन. ह्याच्यावरचे इंटरेस्टिंग व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील आणि तुम्हाला ते लोकांना पाठवायचे वाटत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जरूर शेअर करा. थँक्यू दादा.